Welcome students. So in last lecture we have seen the classification of the transducer depending on the connectivity. तर काही इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याला दोन ट्रान्सड्यूसर यूज करावे लागतात. सो डिपेंडिंग ऑन दॅट देअर आर टू टाईप्स ऑफ ट्रान्सड्यूसर. पहिलं आहे प्रायमरी, दुसरं आहे सेकंडरी. तर प्रायमरी म्हणजे काय, विच मेक द डायरेक्ट कॉन्टॅक्ट. ज्या ट्रान्सड्यूसरचा इनपुटसोबत कॉन्टॅक्ट हा डायरेक्टली आहे तो म्हणजे काय, प्रायमरी. सो विच मेक्स द डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द इनपुट फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज प्रायमरी. आणि ज्याचा कॉन्टॅक्ट झालेला नाही डायरेक्टली दॅट इज कॉल्ड एज सेकंडरी. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं बॉर्डन ट्यूब इज अ प्रायमरी ट्रान्सड्यूसर आणि LVDT इज अ सेकंडरी ट्रान्सड्यूसर. इनपुट होतं प्रेशर आणि आउटपुट आहे व्होल्टेज. सो आता नेक्स्ट क्लासिफिकेशन बघूया आपण. सो नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ इलेक्ट्रिकल सिग्नल. सो डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ इलेक्ट्रिकल सिग्नल. तर याच्यामध्ये काय होतं आहे, फिजिकल क्वांटिटी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी. पण इलेक्ट्रिकल क्वांटिटी, इलेक्ट्रिकल सिग्नलचे पण दोन प्रकार आहे. एक आहे ॲनालॉग सिग्नल आणि दुसरा आहे डिजिटल सिग्नल. ॲनालॉग सिग्नल म्हणजे काय, जो कंटिन्युअसली व्हॅरी होतो आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि डिजिटल म्हणजे जो कंटिन्युअसली व्हॅरी न होता तो कसा व्हॅरी होतो आहे, लेवल्समध्ये. त्याला आपण काय म्हणलं आहे, डिजिटल सिग्नल. तर बघा इकडे ॲनालॉग मीन्स विच व्हॅरीज कंटिन्युअसली विथ रिस्पेक्ट टू टाईम. तर साईन सिग्नल आहे, इकडे आहे टाईम ॲक्सिस. तर बघा याची व्हॅल्यू टाईमसोबत कंटिन्युअसली व्हॅरी होत आहे. जसा टाईम वाढत जातो आहे तशी याची व्हॅल्यू पण चेंज होत जात आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणलं आहे, ॲनालॉग क्वांटिटी, ॲनालॉग सिग्नल. दुसरं आहे डिजिटल, ज्याचं व्हॅरिएशन कंटिन्युअसली नाही आहे, तो लेवल्समध्ये व्हॅरी होतो आहे. त्याच्यामध्ये आपण दोन लेवल यूज केल्या, एक केलं 1, एक केलं 0. तर बघा 1 0 पुन्हा 1 पुन्हा 0. तर इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसरमध्ये पण आउटपुट हे कोणतं आहे, ॲनालॉग सिग्नल आहे का डिजिटल सिग्नल आहे. डिपेंडिंग ऑन दॅट देअर आर टू टाईप्स ऑफ ट्रान्सड्यूसर. पहिलं आहे ॲनालॉग ट्रान्सड्यूसर, दुसरं आहे डिजिटल ट्रान्सड्यूसर. दोन्ही पण ट्रान्सड्यूसर हे कोणाच्या अंडर आहेत, इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसरच्या. कारण की फिजिकल क्वांटिटीला आपण कशामध्ये केलं, इलेक्ट्रिकल क्वांटिटी. आणि ज्या ट्रान्सड्यूसरचं आउटपुट इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे त्याला आपण काय म्हणलं, इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर. पण इलेक्ट्रिकल आउटपुटमध्ये पण ते ॲनालॉग आउटपुट आहे का डिजिटल आउटपुट आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकार, ॲनालॉग ट्रान्सड्यूसर अँड द डिजिटल ट्रान्सड्यूसर. तर साधं सरळ रफली ज्या इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसरचं आउटपुट हे ॲनालॉग सिग्नल आहे, ज्या ट्रान्सड्यूसरचं आउटपुट हे ॲनालॉग इलेक्ट्रिकल सिग्नल आहे त्याला आपण म्हणायचं ॲनालॉग ट्रान्सड्यूसर. ज्या ट्रान्सड्यूसरचं आउटपुट हे इलेक्ट्रिकल सिग्नल आहे पण त्याच्यामध्ये पण तो इलेक्ट्रिकल सिग्नल कसा आहे, डिजिटल सिग्नल आहे, त्या ट्रान्सड्यूसरला आपण काय म्हणायचं, डिजिटल ट्रान्सड्यूसर. तर बघा पहिला टाईप आहे इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसरमध्ये ॲनालॉग ट्रान्सड्यूसर. So analog transducer is defined as a transducer which converts physical quantity into electrical quantity. बरोबर. पण इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये पण ती क्वांटिटी कशी आहे, ॲनालॉग इन नेचर. तर आउटपुट हे इलेक्ट्रिकल आहे पण त्याचं जर नेचर हे ॲनालॉग असेल, ॲनालॉग म्हणजे काय, कंटिन्युअस विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्या ट्रान्सड्यूसरला आपण काय म्हणायचं, ॲनालॉग ट्रान्सड्यूसर. तर आपल्या सिलॅबसमध्ये सर्व ट्रान्सड्यूसर हे कोणते आहेत, ॲनालॉग ट्रान्सड्यूसर. आपल्या सिलॅबसमध्ये डिजिटल ट्रान्सड्यूसर नाही आहे. तर बघा ॲनालॉग ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, अ ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट फिजिकल क्वांटिटी इंटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी विच इज ॲनालॉग इन नेचर. तर एक्झाम्पल काय आहे, आत्तापर्यंत तुम्ही कोणाचं नाव ऐकलं आहे, LVDTचं नाव ऐकलं आहे, तो पण ॲनालॉग ट्रान्सड्यूसर आहे. थर्मोकपल तो पण ॲनालॉग ट्रान्सड्यूसर आहे. आणि पोटॅन्शियोमीटर म्हणजे पॉट तो पण कोणता आहे, ॲनालॉग ट्रान्सड्यूसर. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे त्याचं नाव काय आहे, डिजिटल ट्रान्सड्यूसर. तर डिजिटल ट्रान्सड्यूसर इज डिफाइंड ॲज अ ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट्स फिजिकल क्वांटिटी इंटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी. बट आता इलेक्ट्रिकल क्वांटिटी ही कोणती आहे,
द इलेक्ट्रिकल क्वांटिटी इज डिजिटल इन नेचर, म्हणजे कंटिन्युअसली व्हॅरी न होता इलेक्ट्रिकल क्वांटिटी जी आउटपुटला आली आहे ती आता कशी व्हॅरी होणार आहे, लेवल्समध्ये, म्हणजे 1 0 1 0 अशा लेवल्समध्ये. आणि एक्झाम्पल ऑफ डिजिटल ट्रान्सड्यूसर इज रोटरी इनकोडर. नाव लक्षात घ्या, रोटरी इनकोडर आपल्याला सिलेबसला नाही आहे. आपल्या सिलेबसमध्ये फक्त कोणते आहेत, ॲनालॉग ट्रान्सड्यूसर. तर ॲनालॉग ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, इट कन्वर्ट फिजिकल क्वांटिटी इंटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी बट ॲनालॉग इन नेचर. ते झालं ॲनालॉग ट्रान्सड्यूसर. डिजिटल ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, ते ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट फिजिकल क्वांटिटी इंटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी बट डिजिटल इन नेचर. ॲनालॉगचे एक्झाम्पल LVDT, थर्मोकपल पॉट, पॉट म्हणजे पोटेन्शियोमीटर. आणि डिजिटल ट्रान्सड्यूसरचे एक्झाम्पल आहे रोटरी इनकोडर. तर आता आपण काय बघितलं की क्लासिफिकेशन ऑफ द ट्रान्सड्यूसर डिपेंडिंग ऑन द इलेक्ट्रिकल सिग्नल. ॲनालॉग सिग्नल असेल आउटपुट इलेक्ट्रिकल सिग्नल तर ॲनालॉग, डिजिटल असेल तर काय झालं, डिजिटल सिग्नल. तर हे झालं आपलं चौथा क्लासिफिकेशन. आणि शेवटचं आहे इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर. तर बघा आता लास्ट क्लासिफिकेशन जे आहे पाचवं ई, ते आहे इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर. तर इन्व्हर्स नावातच बघा, इन्व्हर्स म्हणजे काय, अपोजिट. सो इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर वर्क्स अपोजिट टू द ट्रान्सड्यूसर. ट्रान्सड्यूसरच्या उलटं वर्किंग जे आहे ते कोणाचं आहे, इन्व्हर्स ट्रान्सड्यूसरचं. तर ट्रान्सड्यूसर काय करतोय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ट्रान्सड्यूसर. ट्रान्सड्यूसर कन्वर्ट्स फिजिकल क्वांटिटी इंटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी. ट्रान्सड्यूसरचं काम काय आहे, फिजिकल क्वांटिटीला कन्वर्ट करायचं इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये. आणि इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, ट्रान्सड्यूसरच्या उलटं काम करायचं. म्हणजे काय, इलेक्ट्रिकल क्वांटिटी इज कन्वर्टेड इंटू फिजिकल क्वांटिटी. म्हणजे ट्रान्सड्यूसर जे काम करतं त्याचं उलटं काम कोणाचं आहे, इन्व्हर्स ट्रान्सड्यूसरचं. म्हणजे काय, इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल क्वांटिटी इंटू फिजिकल क्वांटिटी. लक्षात घ्या, ट्रान्सड्यूसरमध्ये इनपुट काय होतं, फिजिकल क्वांटिटी, आउटपुट काय होतं, इलेक्ट्रिकल क्वांटिटी. आता याच्या उलटं वर्क करायचं आहे, इन्व्हर्स उलटं वर्क करायचं आहे. म्हणून इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर काय करणार, इलेक्ट्रिकल क्वांटिटी इज कन्वर्टेड इंटू फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी. तर याचं एक्झाम्पल आहे पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर. तर पिझोचा अर्थ होतो प्रेशर, पिझो मीन्स प्रेशर आणि इलेक्ट्रिक मीन्स व्होल्टेज. तर पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर हा प्रेशरला व्होल्टेजमध्ये पण कन्वर्ट करू शकतो आणि पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर हे व्होल्टेजला प्रेशरमध्ये पण कन्वर्ट करू शकतो. इन्व्हर्स ऑपरेशन म्हणजे तो प्रेशरला व्होल्टेजमध्ये पण कन्वर्ट करू शकतो और व्होल्टेजला प्रेशरमध्ये पण कन्वर्ट करू शकतो. तर इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर मीन्स इलेक्ट्रिकल इज कन्वर्टेड इंटू फिजिकल क्वांटिटी. आणि फक्त ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी. तर आत्तापर्यंत आपण ह्या टॉपिकमध्ये कवर केलं आहे क्लासिफिकेशन ऑफ द ट्रान्सड्यूसर. तर पहिला पॅरामीटर होता डिपेंडिंग ऑन द पॉवर सप्लाय रिक्वायर्ड. पॉवर सप्लाय लागत नसेल तर ॲक्टिव्ह, लागत असेल तर पॅसिव्ह. नेक्स्ट, डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ आउटपुट सिग्नल. आउटपुट सिग्नल इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर, आउटपुट सिग्नल मेकॅनिकल म्हणजे फिजिकल क्वांटिटी असेल तर मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर. आणि आपल्या सिलेबसला फक्त कोणते आहे, इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर. नेक्स्ट, डिपेंडिंग ऑन द कनेक्टिव्हिटी. जर एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये 2 ट्रान्सड्यूसर आहे तर पहिला ट्रान्सड्यूसर कोणता झाला, प्रायमरी ट्रान्सड्यूसर, कारण की विच मेक्स द डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द इनपुट क्वांटिटी, म्हणून तो झाला प्रायमरी. आणि सेकंड जो आहे ज्याचा इनपुटसोबत काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे तो कोणता झाला, सेकंडरी ट्रान्सड्यूसर. चौथं, डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ इलेक्ट्रिकल सिग्नल. आउटपुट इलेक्ट्रिकल सिग्नल जर ॲनालॉग इन नेचर असेल तर ॲनालॉग ट्रान्सड्यूसर. आउटपुट इलेक्ट्रिकल सिग्नल जर डिजिटल नेचरमध्ये असेल तर डिजिटल ट्रान्सड्यूसर. आपल्या सिलेबसमध्ये
फक्त आपले कोणते आहेत, ॲनालॉग ट्रान्सड्यूसर. आणि शेवटचं आहे इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर. म्हणजे काय, इलेक्ट्रिकल क्वांटिटी इज कन्वर्टेड इंटू फिजिकल क्वांटिटी. म्हणजे ट्रान्सड्यूसर काय करत होता, फिजिकल क्वांटिटीला कन्वर्ट करत होता इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये. इथे नाव काय आलं आहे, इन्व्हर्स, उलटं. म्हणजे काय करायचं आहे, इलेक्ट्रिकल क्वांटिटी इज कन्वर्टेड इंटू फिजिकल क्वांटिटी विथ द हेल्प ऑफ इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर. ओके, तर आजच्या पुरतं एवढंच. थँक्यू.